राम राम मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे डोंगरे मामा व्लॉग. आणि मी स्वतः डोंगरे मामा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आपल्या चॅनलवर. आज आपण आलोय मित्रांनो बडोदा मध्ये गाडी लोडिंग साठी. 2 दिवस झाले होते मित्रांनो गाडी खाली करून, आपल्याला काय लोड मिळाला नव्हता आणि शेवटी आपण उचललंय बुकिंग पुण्याचं सीटीए लोड म्हणजे चव्हाण ट्रान्सपोर्ट कंपनी. या ट्रान्सपोर्ट थ्रू आपण लोडिंग उचललंय मित्रांनो. 1200 किलो लोड आहे, 12,000 रुपये भाडं लागलंय आपल्याला विदाऊट कमिशन. कारण की मी सिटी वाल्यांना फोन केला होता तर त्यांनी स्वतः मालकांनी फोन उचलला. ते म्हणे, अरे मामा तुम्ही चक्क 2 वर्षांनी मला फोन केलाय. म्हटलं साहेब काही कामच पडत नाही. ते म्हणले कमिशन नाही, वसुली नाही, तुम्ही जावा डायरेक्टली भरायला, तुम्हाला पूर्ण 12,000 रुपये पेमेंट मिळून जाईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण भरण्यासाठी आलोय. ट्रान्सफॉर्मर म्हणतात, आपल्याला परमिशन नाही मित्रांनो शूटिंग काढण्यासाठी, तरी पण आपण गाडीतनं काढतोय. चला तर बघूया. आता मोठी कंपनी आहे, कॅमेराला अलाउड नाहीये इथं, तरी पण आपण चोरून लपून काढतोय शूटिंग. चला तर साहेबांना भेटायचंय, बघूया आपला नंबर कितवा. तुम्ही बघू शकता आजचा आपल्याला सूर्य जो आहे ना तो मावळलाय बडोद्यामध्ये. आणि आपली गाडी लोड पण झालेली बघा. एक 1200-1300 किलो वजन आहे बघा याचं, कारण त्याच्यावर लिहिलेलं वजन. हॉटेल तुलसी मध्ये आपण चहा घेण्यासाठी थांबलो होतो मित्रांनो. चहा वगैरे घेतलेला आहे, गाडीचा काच वगैरे साफ केलेला आहे. आणि ही बघू शकता आपली गाडी. कारण की आपण त्या घाटातनं जाणार आहोत सापुतारा. कदाचित त्या ठिकाणी मित्रांनो धुकंही असू शकतं, त्यामुळं आपल्याला अत्यंत सांभाळून जाणं. तर मित्रांनो इकडं राहिलंय पाठीमाग अहमदाबाद आणि इकडं समोर आहे पुणा मुंबई. मुंबई हायवे. सूर्य चाललाय मित्रांनो दमाना त्याच्या घरी. आपल्याला देखील जायचंय आपल्या घरी. तर चला आपण स्टार्टर मारूया व निघूया पुण्यासाठी. आणि हे बघू शकता तुम्ही इकडचे पाठीमागे दिसतं ना मित्रांनो, तर ते अहमदाबाद आहे. आणि इकडं जे दिसतंय ना तर ते मुंबई आहे. चला तर होऊया आपण झपक झुपक करत पुण्यासाठी. डिझेलचा रेट 90 रुपये 80 पैसे आहे मित्रांनो. आपण 3100च डिझेल बसलंय, बघू शकता तुम्ही आपल्या गाडीमध्ये. अगोदर एक गाडी डिझेल होतं. चला तर निघायचंय आता. आपण आहो अंकलेश्वरच्या पुढे आहोत ना. हा. आपण गुजरात मध्ये येऊन पण अन्नाच बोलतोय राव. काय साऊथ लाईनचा प्रभाव झालाय आपल्यावर. अरे भाई ये स्पॉट कौन सा है अभी? अंकलेश्वर भरूच. अंकलेश्वर तो पीछे का है ना. यही अंकलेश्वर भरूच, यही वो भरूच या नदी के पार वाला. तर मित्रांनो आपल्याला काही एवढं कळत नाही, आपण काय रेग्युलर येत नाही. तर भरूच गेला पाठीमाग. आता समोर हा अंकलेश्वरचाच पॉइंट आहे. हा जो पंप येतोय ना इंडियन ऑइलचा, तो अंकलेश्वरच्या हद्दीत आहे. चला तर निघायचंय राव. सकाळपर्यंत गाडी पण द्यायची आपल्याला. चला निघूया. पायपट पायप पायपट पायप. मित्रांनो बघा, हे बी नॅशनल हायवेला वाळूचं डंपर चालू आहे. पाण्यातून उपसून आणली वाटतं यानं वाळू. अरे राजा, चोर रस्त्यानं पळायचं असतंय, तू इकडं कुठं पळायला लागलाय मेन हायवे ना. पाहू दे याच्या पोलिसांना हप्ते चालू असून मित्रांनो बघा. कसला दिसतोय बुवा. गाडी नंबर बघितला का कसला आहे याचा. 7च नंबर. हाय 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 हाय. कसला पकड्या आहे. हा काय शेटचा बोट आहे का काय, काही नो काय कळा ना बाबा आपल्याला. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 7 आणि यावेळेस भरूच ते अंकलेश्वर पर्यंत सगळं असतं ट्रॅफिक जाम. ऊसाची ट्रक कशी भरली हो. ही कोणती यांची पद्धत आहे गाडी भरायची. या जेवण करायला. ही आहे गुजराती थाळी मित्रांनो. चला जेवतोय. आपलं जेवण झालंय आणि एक नाही दोन नाही 3-3 बाजरीच्या भाकरी खाल्ल्यात. नंबर 1 जेवण मिळालं हो. कारण की आपण हे बघू शकता हॉटेल, तुम्ही छोटं हॉटेल आहे मित्रांनो, परंतु जेवण व्यवस्थित मिळालं. परेशान झालतो राव केरलामध्ये. दररोजच मासे, दररोजच भात. काय करणार, आपण वार पाहून जेवतोय. आपण थांबलोय चहा घेण्यासाठी. उमरडा म्हणजे दिंडोरीच्या आसपास. थोडं राहिलंय नाशिक, 15 ते 20 मिनिटात. चला चहा घेऊया.
झोप यायला लागली आता. राम राम मंडळी, मी आहे तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा. आपण पोहोचलोय महाराष्ट्रात आणि आपण निघालो होतो काल संध्याकाळी मित्रांनो 5 वाजता बडोद्यातनं. खूप थंडी राव नाशिक साईडला, काचा लावून सुद्धा थंडी वाजत होती बर का. त्यामुळं आपण काय केलं, 1-2-3 घंटे झोप काढली आणि आता आलोय राजगुरू नगर जवळ जवळ. पोहोचलोय आपण मनीषा इंजिनिअरिंग पिरंगुट या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता आपल्या समोर गाडी लागलेली आहे बांधण्यासाठी. ती लोडिंग झाल्यानंतर साहेबांना भेटलो. साहेब बोलले की मामा गाडी ती लोड होऊन द्या, त्यानंतर तुमचा नंबर. म्हणजे आपण एवढं पळत आलो काय असेल. आपली गाडी खाली झाली, या फास्ट मध्ये निघायचं आपल्याला बाहेर, कारण की दुसरी गाडी पण लोडिंगला लावायची. आपली गाडी खाली झालेली आहे मनीषा इंजिनिअरिंग पिरंगुडी या ठिकाणी आणि आपल्याला आजचा दिवस बहुतेक आरामच करावा लागणार, कारण की आपला उद्या लोडिंग आहे मित्रांनो. कुठे कसा आणि कसं जाणार, आपण कुठे भरायला जाणार, हे उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या आवडत्या डोंगरे मामांना. आजचा टोल नाका आपल्याला बडोद्यापासून तो पुण्यापर्यंत एक 600 रुपये टोल नाका लागला आपल्या गाडीला आणि डिझेल लागला मित्रांनो 4,500चा. 1200 किलो लोड होता ना, 1200 किलो लोड होता, त्यामुळे 4,500चा डिझेल लागला 650 किलोमीटरला. चला तर भेटतोय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद.